माझ्या महाराष्ट्रातील कर्मचारी चळवळीतील दैवत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना नमस्कार। आज आपण थंबनेलवरील टॅगलाईन पाहिली असेल, शोध पेन्शनचा, जागर कर्मचाऱ्यांच्या हक्काचा। होय होय, खरंच महाराष्ट्रात मागील 20 वर्षाची परिस्थिती पाहता कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा शोध घेण्याची परिस्थिती वास्तववादी समोर आलेली आहे। म्हणूनच त्या टॅगलाईन खाली यापुढे आपण सर्वजण महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांच्या मागील 20 वर्षाच्या पेन्शनचा शोध घेणार आहोत। दुसरी गोष्ट, हा शोध घेताना आपल्याला हे पाहावं लागणार आहे की खरंच कर्मचाऱ्यांचा पेन्शन हा हक्क राहिला आहे का, याचा देखील आपल्याला आता शोध घेण्याची वेळ आलेली आहे। याच परिस्थितीमध्ये आज आपण मागील काही कालावधीमध्ये यूपीएस असेल, आरएनपीएस असेल किंवा एनपीएस असेल, या केंद्र सरकारच्या योजनेविषयी किंवा महाराष्ट्र सरकारच्या योजनेविषयी चर्चा करत आहोत। ही चर्चा करत असताना अनेक कर्मचारी बांधवांचे फोन आले, मेसेजेस आले, व्हिडिओ खाली कॉमेंट्स आल्या की आपण आम्हाला जुनी पेन्शन, ज्याला आपण ओपीएस म्हणतो, ती मागील काही कालावधीसाठी महाराष्ट्रात लागू असलेली एनपीएस योजना आणि नव्याने येऊ घातलेली यूपीएस आणि आरएनपीएस या योजनांचं सविस्तर असं विश्लेषण, त्यांची तुलना, कंपॅरिजन आम्हाला सांगा, असं मत आल्यामुळं आपण प्रथमतः शोध पेन्शनचा, जागर कर्मचाऱ्यांच्या हक्काचा, यामध्ये प्रथम या चारही योजनांचं सविस्तर असं कंपॅरिजन पाहणार आहोत। त्यामध्ये आज आपण प्रथमतः सुरुवात करणार आहोत साधारणतः खूप इतिहासामध्ये जाण्यापेक्षा भारत स्वतंत्र झाल्यानंतर महाराष्ट्राच्या बाबतीत कर्मचाऱ्यांच्या पेन्शन या बाबतीत कशा पद्धतीने बाबी झाल्या आणि त्यानंतर लागू झालेली डीसीपीएस योजना, एनपीएस योजना, यूपीएस योजना आणि नव्याने येऊ घातलेली, ज्याचा अजूनही कार्यपद्धती शासनाने आणलेली नाही आणि कोणतीही कार्यपद्धती आलेली नसताना देखील यूपीएसचं जो काही गोंधळ कर्मचाऱ्यांनी स्वतःहून घातल्याचं दिसून येतंय, या सर्वांविषयीचं तुलनात्मक अभ्यास आपण करणार आहोत। कर्मचाऱ्यांना आणखी देखील जबाबदारीपूर्वक एक कर्मचारी म्हणून मी आपणास सांगू इच्छितो की आरएनपीएस, यूपीएस योजनेच्या विकल्पाच्या मागे आपण जाऊ नका म्हणण्यामागे तो विकल्प 31 मार्चलाच द्यायचा आहे असं काही ब्रह्मदेवाने लिखित दिलेली कुठेही ओळ नाहीये। शासनाच्या 20 सप्टेंबर 24च्या जी आर मध्ये याचा उल्लेख आहे, परंतु शासनाने अद्यापही आपल्याला कोणत्या विकल्पासाठी कोणता नमुना आपण भरून द्यायचा आहे याविषयीचा नमुना फॉर्म अद्याप उपलब्ध करून दिलेला नाही। कर्मचाऱ्याच्या पेन्शनसाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या बाबीबाबत शासनाला विकल्पाचा नमुना अगोदर द्यावा लागेल आणि त्यानंतर तो भरून घेण्यासाठी जी मुदत द्यावी लागेल हे कर्मचाऱ्यांनी लक्षात घ्यावं। 31 मार्च पर्यंत आपण काही दिलं नाही म्हणून आपलं खूप काही बिघडेल आणि भविष्यात विकल्प देताच येणार नाही अशी परिस्थिती नाही, हे वास्तव देखील कर्मचाऱ्यांनी समजून घ्या। आता आपण पाहणार आहोत, साधारणतः आपल्याला माहिती आहे 1947 ला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर 26 जानेवारी 1950 पासून भारतामध्ये प्रजासत्ताक राज्य सुरू झालं। त्यानंतर भारतामध्ये जे त्याच्या अगोदर संस्थानं होते ते संस्थानांचं विलीन करून भाषावर प्रांतरचना करण्याच्या बाबतीतले धोरण झालं। भाषावर प्रांतरचना करण्याच्या अगोदर महाराष्ट्र हे राज्य मुंबई या राज्याच्या प्रांतामध्ये होतं आणि मुंबई या राज्याच्या प्रांतामध्ये साधारण 1959 मध्ये कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्ती ह्या 1939च्या नियमाप्रमाणे ठरवण्यासाठी 1959 मध्ये कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण सेवा शर्ती या 2 खंडामध्ये मुंबई प्रांताने त्यावेळी निश्चित केल्या। या 2 खंडाचा अभ्यास केला तर तो खूप वास्ट आहे, परंतु त्यानंतर लागलीच जाज्वल्य इतिहास असलेल्या आपल्या महाराष्ट्राला जी काही आपली महाराष्ट्र एकीकरण समितीमार्फत किंवा जो काही आपला लढा झाला, या लढ्यातून मुंबई प्रांतातून गुजरात आणि महाराष्ट्र हे 2 स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले आणि मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी झाली। 1 मे 1960 पासून महाराष्ट्र हे भाषावर प्रांतरचनेनुसार स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले। मग आता 1960 नंतर या स्वतंत्र झालेल्या महाराष्ट्र राज्यासाठीच्या, वेगळ्या झालेल्या महाराष्ट्र राज्यासाठीच्या कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्तीबाबत नियम करणं
आणि त्याचं सुसूत्रीकरण करणं हे त्यावेळेच्या धोरणकर्त्यांना जाणवलं की याचं सुसूत्रीकरण होणं गरजेचं आहे. यातूनच आपल्याला साधारण 1964-65 नंतर दिसून येतंय की महाराष्ट्रातील जे काही 1959 साली मुंबई प्रांतामध्ये कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्ती नियम अटीविषयी जे काही 2 खंड केलेले होते, हे साधारण 1963-64 नंतर 8 भागामध्ये विभागले गेले. त्यातीलच हा 5वा भाग महाराष्ट्र राज्य नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 आणि त्याचा अंश राशीकरण 1984 यानुसार 2 निवृत्ती वेतनाविषयीचे स्वतंत्र नियम आणि नियमावली महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केली आणि त्यानुसार 15 ऑगस्ट 1982 पासून महाराष्ट्रामध्ये निवृत्ती वेतन नियम कर्मचाऱ्यांसाठी लागू झाला. याच निवृत्ती वेतन नियमाला आणि त्याच्या अंश राशीकरणाला आपण या जुनी पेन्शनच्या चळवळीमध्ये जुनी पेन्शन म्हणत आहोत. खरं पाहता त्याचं नाव महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 आणि अंश राशीकरण 1984 हे आहे. पण शॉर्ट फॉर्म मध्ये आपण याला जुनी पेन्शन म्हणतोय. जुनं ते सोनं या धर्तीवर जुनी पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा हक्क आहे. हा हक्क साधारणतः 1986 असेल, 1989 असेल, 1992 असेल. 1992 ला तर नवीन सुधारणा देखील यामध्ये आली, परंतु जो बेस होता 1982च्या निवृत्ती वेतन नियमाचा आणि अंश राशीकरणाचा तो मात्र बेस कायम ठेवण्यात आला. परंतु उदारीकरणाच्या वाऱ्याच्या मागे धावत जाऊन बाजारीकरणाच्या किंवा भांडवलशाहीच्या मानसिकतेमध्ये जाऊन धोरणकर्त्यांनी, आपण पहिल्या व्हिडिओमध्ये ज्यावेळेस एनपीएस योजनेची वास्तव परिस्थिती पाहिली त्यामध्ये थोडा आढावा घेतला होता की ओएसिस सारख्या अहवालाला जाऊन जे की भारतातील उतार वयातील माणसांच्या उदरनिर्वाहासाठी बाबी करण्यासाठीच्या नेमलेल्या समितीच्या अहवालाचा वेगळा अर्थ काढून कर्मचाऱ्यांची पेन्शनच बंद करण्याचं धोरण शासनाने 2004 मध्ये अवलंबलं आणि जो काही 1982 म्हणजे 22 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये लागू असलेला जुनी पेन्शनचा निवृत्ती वेतन नियम रद्द करण्याच्या बाबी 31 ऑक्टोबर 2005 पूर्वी महाराष्ट्र शासनाने केल्या. परंतु या 22 वर्षाच्या कालावधीमध्ये जो काही निवृत्ती वेतन नियम महाराष्ट्रात होता, ज्याला आपण जुनी पेन्शन म्हणतो, तो आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्याही पुढे जाऊन तो यासाठी देखील समजून घेणं गरजेचं आहे की हा निवृत्ती वेतन नियम कर्मचाऱ्यांचा हक्क होता, हे महाराष्ट्र शासनाला केंद्र सरकारप्रमाणेच मान्य करावं लागलं आणि त्या निवृत्ती वेतन नियमातील जवळजवळ 65 ते 70% बाबी कर्मचाऱ्यांना 31 मार्च 2023 रोजी पूर्ववत आहे तशाच लागू कराव्या लागल्या. आता विषय राहिलेला आहे कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनाचा. आता त्या निवृत्ती वेतनाच्या बदल्यात ह्या 3-4 योजना आपल्या समोर दिसत आहेत, परंतु आपल्याला त्या अगोदर ही जुनी पेन्शन योजना तुलनात्मक दृष्ट्या समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून थोडक्यात मुद्द्यामध्ये आपण ही योजना, जिला आपण 1982 ची महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम म्हणतो, तो आपण समजून घेऊया. या नियमामध्ये काय होतं तर सगळ्यात महत्त्वाचा विषय होता, या निवृत्ती वेतन नियमानुसार कर्मचाऱ्याच्या सेवा कालावधीमध्ये 1ही रुपयाची कपात त्याच्या निवृत्ती वेतनाच्या तजवीजीसाठी करण्यात येत नव्हती. आता ही तजवीज का करण्यात येत नव्हती, त्याचा जर पुन्हा इतिहास पाहायचं म्हटलं तर कर्मचाऱ्याला मिळणारं निवृत्ती वेतन हे त्याच्या सेवा कालावधीतील वेतनाचाच काही भाग आहे असं ठरवून जुने जे 1939 चे असतील, 1950-51 असेल किंवा 1959 असेल, हे निवृत्ती वेतन नियम ठरवण्यात आले होते. परंतु आपण हा विषयच विसरून गेलोय की निवृत्ती वेतन हे देखील एक प्रकारचं वेतनच आहे. निवृत्तीनंतर कर्मचाऱ्याची सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेच्या अंतर्गत महागाई वाढीनुसार त्याचं उदरनिर्वाह व्हावा या कारणास्तव कर्मचाऱ्याला एक प्रकारे दिले जाणारं ते राखीव वेतनच आहे. परंतु नवीन योजनांमध्ये तर भविष्यात निवृत्ती वेतन देण्यापेक्षा हयातीत सेवा कालावधीमध्ये त्याच्या वेतनातून कपात केली जाते, हे दुर्दैवी आहे. आता दुसरा विषय येतो, महाराष्ट्र
नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 मध्ये आरेख सेवा जी धरली जाते, आरेख सेवा या गोष्टीचा आता यापुढे खूप विचार करणं गरजेचं आहे. कारण भांडवलशाही मानसिकतेतून आलेल्या बाकीच्या काही इतर योजना आहेत, येऊ घातलेल्या योजना आहेत, याच्यामध्ये आरेख सेवेची व्याख्या पूर्णतः बदलून टाकलेली आहे. आता आरेख सेवा कशी महत्वाची आहे हे भविष्यात म्हणजे अवघ्या काही कालावधीमध्ये महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांचं अनेक वास्तव बाबी समोर घेऊन येणार आहे. याच टॅगलाईन खाली जो की आपला कर्मचाऱ्यांचा शोध घ्यायचा आहे, शोध पेन्शनचा, जागर महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांच्या हक्काचा, यामध्ये आपण मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. आता जुन्या पेन्शनमध्ये 1982च्या पेन्शनमध्ये आरेख सेवा ही कर्मचारी कायमस्वरूपी पदावर नियुक्त होईल त्या दिनांकापासून धरली जात होती. ती सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंतचा कालावधी हा कर्मचाऱ्यांचा आरेख सेवा होता. तिसरा मुद्दा होता कर्मचाऱ्याने आपल्या सेवा कालावधीमध्ये 10 वर्षाची आरेख सेवा पूर्ण केली का तो कर्मचारी निवृत्ती वेतनाला पात्र ठरत होता. साधारण 2009 नंतर, त्याच्या अगोदर 33 वर्ष सेवा आरेख सेवा धरली जात होती, 20 वर्ष धरली जात, तो भाग वेगळा आहे, त्याबाबतही आपण सविस्तर नंतर इतिहास म्हणून पाहूया. परंतु साधारण 2008-9 नंतर कर्मचाऱ्याची 10 वर्षाच्या वरची सेवा झाली, आरेख सेवा पूर्ण झाली की त्या कर्मचाऱ्याला अंतिम वेतनाच्या 50% एवढं निवृत्ती वेतन जुन्या पेन्शनमध्ये 10 वर्ष सेवा कालावधीनंतर नियत वयोमानाने निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याला दिलं जात होतं. म्हणजेच कर्मचाऱ्याची पात्रता ही 10 वर्ष होती. हे देखील आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर कर्मचाऱ्याला पूर्ण पेन्शन, पूर्ण निवृत्ती वेतन हे 33 वर्ष सेवा नियत वयोमानाने पूर्ण केल्यानंतर त्याला ते निवृत्ती वेतन 50% एवढ्या प्रमाणात मिळत होतं. त्यानंतर तिसरी एक बाब यामध्ये होते कर्मचाऱ्याची पूर्ण सेवा, म्हणजे कर्मचारी स्वेच्छानिवृत्तीला, ज्याला आपण VRS इंग्लिशमध्ये म्हणतो, त्या VRS नुसार कर्मचारी निवृत्ती केव्हा घेऊ शकत होता स्वेच्छानिवृत्ती, तर ती 20 वर्ष आरेख सेवा पूर्ण केल्यानंतर तो स्वेच्छानिवृत्ती घेण्यास पात्र ठरत होता. आणि स्वेच्छानिवृत्ती म्हणजे 10 वर्षाची नियत वयोमानाने आरेख सेवा पूर्ण करून रिटायर झालेल्याला, 20 वर्षानंतर स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्याला, 33 वर्षाची पूर्ण सेवा करून निवृत्त झालेल्याला, अशा प्रत्येकाला अंतिम वेतनाच्या 50% त्यावर वाढीव महागाई भत्ता हा निवृत्ती वेतन या नावाखाली दिला जात होता. त्यानंतर या निवृत्ती वेतनाचे 7 ते 8 प्रकार वेगवेगळे होते. परिस्थितीनुसार ते सर्व पर्याय योग्य होते. आजही ते योग्य आहेत, परंतु त्यातले काही बाबीला आपल्याला आता लागू होत नाहीत. म्हणून हे सगळे प्रकार आपल्याला व्यवस्थित समजून घेणं गरजेचे आहे. निवृत्ती वेतनाचा पहिला प्रकार होता तो म्हणजे नियत वयोमानाने निवृत्त होणे. नियम 63 अन्वये हे निवृत्ती वेतन 1982च्या निवृत्ती वेतन नियमामध्ये कर्मचाऱ्याला दिलं जात होतं. नियत वयोमान म्हणजे काय की कर्मचाऱ्याच्या महाराष्ट्रामध्ये 58 वर्ष सेवा झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्याच्या वयानुसार त्याला निवृत्त करणे, हे झालं नियत वयोमानाने निवृत्त. यानुसार 50% निवृत्ती वेतन त्या कर्मचाऱ्याला अंतिम वेतनाच्या मिळत होतं. दुसरा विषय होता नियम 64 अन्वये पूर्ण सेवा निवृत्ती वेतन, जे आपण अगोदरच पाहिलं की 20 वर्षानंतर कर्मचारी स्वेच्छानिवृत्ती घेऊन जर निवृत्त झाला, ज्या दिवशी निवृत्ती त्याची मंजूर केली जाते, आता त्याची प्रक्रिया जर पाहिली तर 3 महिने अगोदर प्रस्ताव त्या बाबी आहेत. वाटलं तर भविष्यात आपण ह्या सर्व बाबी देखील सविस्तर पाहूया. परंतु आज तुलना जर करायची म्हटलं तर ज्या दिवशी कर्मचारी 20 वर्षानंतर स्वेच्छानिवृत्ती घेईल त्याच दिवसापासून त्या कर्मचाऱ्याला स्वेच्छानिवृत्ती वेतन 50% एवढं त्या कर्मचाऱ्याला मिळत होतं. तिसरा विषय होता रुग्णता निवृत्ती वेतन. मानसिक, शारीरिक विकलांगता ज्या कारणास्तव कर्मचारी यापुढे आता सेवा देऊ शकत नाही, हे वैद्यकीय अधिकाऱ्याच्या प्रमाणपत्रानुसार जर सिद्ध झालं तर त्या कर्मचाऱ्याला देखील नियम 68 अन्वये रुग्णता सेवानिवृत्ती वेतन, जे की नियत वयोमानाने निवृत्ती वेतनाप्रमाणेच होतं, ते दिलं जात होतं. चौथी बाब नियम 81 अन्वये केली जात होती, ती म्हणजे भरपाई निवृत्ती वेतन. भरपाई निवृत्ती वेतन म्हणजे चूक नसताना जर काही कारणास्तव कर्मचाऱ्याला कार्यमुक्त केले गेले, उदाहरणार्थ त्याच्यासाठीचे पदच अस्तित्वात राहिले नाही किंवा इतर बाबी, अशा काही कारणास्तव कर्मचारी जर निवृत्त करण्यात आला तर अशा कर्मचाऱ्याला देखील
त्याला नियत वयोमानाने निवृत्तीसारखे निवृत्तीवेतन 50% एवढं मिळत होतं. नियम 85 अन्वये आणखी एक निवृत्तीवेतन होतं, त्याला जखम किंवा इजा निवृत्तीवेतन म्हटलं जातं. म्हणजे कर्मचारी सेवेवर असताना त्याला काही अपघात झाला आणि त्या अपघातामुळे, त्या ऍक्सिडेंटमुळे त्या कर्मचाऱ्याला जर भविष्यात सेवा करता येणार नाही असं सिद्ध झालं, बळजबरीने त्याला मेडिकल कारणास्तव घरी बसावं लागलं, तर अशा कर्मचाऱ्याला देखील इजा आणि जखम निवृत्ती वेतन मिळत होतं. त्यानंतर आणखी एक प्रकार 6वा होता, तो म्हणजे अनुकंपा निवृत्ती वेतन. अनुकंपा हा कर्मचारी मयत झाल्यानंतर नोकरीला लागणे, त्याच्या परिवारातील सदस्याला नोकरी देणे हा भाग वेगळा. या ठिकाणी अनुकंपा निवृत्ती वेतन हा एक प्रकार होता. तो प्रकार असा होता की कर्मचारी जर गैरवर्तणुकीमुळे किंवा नादारीमुळे त्या कर्मचाऱ्याला काढून टाकलं, तर त्याने जर आरक्षक सेवा पूर्ण केलेली असेल तर त्या कर्मचाऱ्याला देखील नियम 100 अन्वये 1982च्या नियमान्वये त्याला निवृत्ती वेतन देणं हा एक नियम होता. त्यानंतर 7वा प्रकार होता याच निवृत्ती वेतनांतर्गत कुटुंब निवृत्ती वेतन. आता कुटुंब निवृत्ती वेतनाचे 2 प्रकार येतात. कुटुंब निवृत्ती वेतनाचा पहिला प्रकार म्हणजे सेवेत असताना कर्मचारी जर मयत झाला तर त्याच्या कुटुंबियाला न्याय देण्याच्या हिशोबाने काय बाबी द्यायच्या. आणि दुसरा प्रकार येतो कर्मचारी सेवा निवृत्त झाल्यानंतरच्या निवृत्ती वेतन घेत असताना मयत झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना काय लाभ द्यायचा. असे 2 प्रकार कुटुंब निवृत्ती वेतनमध्ये. याच्यातले काही आपण पुन्हा मिळवलेत, हा भाग आहे तो आपण सविस्तर नंतर पाहणार आहोत. आणि नंतरचा एक विषय येतो सेवा उपदान. याच्यामध्ये देखील 2-3 प्रकार आहेत. सेवा उपदान म्हणजे ज्याला आपण सगळ्याला प्रचलित असलेला शब्द म्हणजे ग्रॅज्युटी, जो 1972चा संसदेने एक केलेला स्वतंत्र कायदा आहे. थोडक्यात त्याला कामगार कायद्यासारखी बाब म्हटलं तरी चालेल. असा कायदा की ज्यामध्ये 5 पेक्षा कर्मचारी कोणत्याही संस्थेमध्ये कार्यरत असले तर या कर्मचाऱ्यांना त्या नियोक्ता या नात्याने सेवा उपदान देणे. हाच कायदा महाराष्ट्रामध्ये सेवानिवृत्ती नियम मध्ये 37 या अंतर्गत निवृत्ती वेतनाचाच एक घटक म्हणून येतो. आणि त्यानुसार सेवा उपदान हे 3 प्रकारचं बऱ्यापैकी आहे. त्यातलं पहिलं म्हणजे सेवा निवृत्त कर्मचारी झाल्यानंतर मिळणारं उपदान, कर्मचारी मयत झाल्यानंतर त्याच्या कुटुंबाला मिळणारं कुटुंब सेवा उपदान, आणि रुग्णतासारख्या कारणास्तव कर्मचाऱ्याला जर निवृत्ती वेतन घ्यावं लागलं तर त्यावेळेचं उपदान, असे त्याचे प्रकार आहेत. तर या सगळ्या जर बाबी पाहिल्या आणि याला जोडून 1984चा अंशराशीकरण. अंशराशीकरण म्हणजे काय? कर्मचाऱ्याचे भविष्यातील 15 वर्षाचं निवृत्ती वेतन, म्हणजे कर्मचाऱ्याचं अंतिम जे निवृत्ती वेतन होणार आहे त्या 40% एवढं निवृत्ती वेतन कर्मचाऱ्याला एक रकमी तो निवृत्ती होतोय त्याच वेळी देणे. म्हणजे आपल्या सर्वांना कदाचित कल्पना असेल, आपण याला पेन्शन विक्री म्हणतो. हा जो पेन्शन विक्री घटक आहे त्यामध्ये पुढील 15 वर्षासाठीच 40% निवृत्ती वेतनाची एक रक्कम कर्मचाऱ्याला मिळते आणि कर्मचाऱ्याला ती 180 महिन्यामध्ये म्हणजे 15 वर्षामध्ये परत हप्त्याने रिटर्न करावी लागते. असा तो एक नियम आहे. त्या नियमांतर्गत मिळणारं अंशराशीकरण. हे सगळ्या बाबी आहेत. आता हे जे अंशराशीकरण बाब आहे याच्या बाबतीत मागील 6-7 महिन्यापासून मी काम करतोय. अनेक बाबी माझ्या हातात आलेल्या आहेत. महाराष्ट्र शासनाकडे आपण या बाबतीतल्या पाठपुरावा करणार होतो, परंतु महाराष्ट्रात देखील काही केस आता यामध्ये दाखल झाल्यात आणि त्याचे देखील निर्णय आता मागील महिन्यामध्येच जवळजवळ आलेले आहेत की अंशराशीकरणामध्ये 15 वर्ष भविष्यात कपात करण्याची गरज पडत नाही, तर कर्मचाऱ्याच्या 11.5 ते 12 वर्षामध्ये ती रक्कम आपण शासनाला भरतो, असा देखील कोर्टाने आदेश दिलेत. तर हे देखील बाबी आपण सविस्तर पुढे पाहणार आहोत. हे अंशराशीकरणाची पेन्शन विक्री केलेली रक्कम सेवानिवृत्ती वेळी जर कर्मचाऱ्याला मिळाली तर ती रक्कम मिळाल्यानंतर कर्मचारी कदाचित 15 वर्षाच्या आत, म्हणजे सेवानिवृत्तीनंतर 15 वर्षाच्या आत जर तो मयत झाला तर त्या कर्मचाऱ्याला उर्वरित किंवा त्याच्या कुटुंबियांना उर्वरित कालावधीत जी शिल्लक असलेले हप्ते आहेत, रक्कम आहे, ती शासनाला भरावी लागत नाही. हे झालं अंशराशीकरणाच्या बाबतीत. आता जुन्या पेन्शनमध्ये कायदेशीररित्या जर राजीनामा दिला किंवा काही कारणास्तव त्याची बडतर्फी झाली तरी देखील निवृत्ती वेतन मिळतं. त्यानंतर कोणत्याही प्रकारचं निवृत्ती वेतन असूया, कुटुंब निवृत्ती वेतन असूया,
या सर्वांवरती डीआर महागाई राहत डिअरनेस रिलीफ हा सर्वांवर सेवेत कार्यरत असताना ज्या पद्धतीने महागाई भत्ता असतो त्याच पद्धतीने मिळतो, ही देखील बाब लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढचा विषय म्हणजे आपल्याला माहिती आहे की कर्मचाऱ्यांना दर 10 वर्षाला वेतन आयोग लागू होतो आणि या वेतन आयोगातील जो काही आता नवीन म्हणजे मागील 3 वेतन आयोगापासून सुरू झालेला जो फिटमेंट फॅक्टर आहे, त्या फिटमेंट फॅक्टर जे सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आहे तेच सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या अंतिम वेतनाला लागून त्यानुसार कर्मचाऱ्याची पेन्शन वेतन आयोगामध्ये वाढते. हा देखील एक मोठा फायदा आहे. त्यानंतर कर्मचारी जर 80 वर्षाच्या वर झाला तर प्रति वर्षाला 2% प्रमाणे त्याची पेन्शन वाढत जाते आणि आपल्याला माहिती आहे जवळजवळ वयाच्या 100व्या वर्षी कर्मचाऱ्याचं निवृत्ती वेतन हे वेतनाप्रमाणे 100% होतं. हा एक विषय येतो जुन्या पेन्शन मध्ये. आणखी सगळ्यात महत्वाची बाब आपल्याला यूपीएस आरएनपीएस एनपीएस समजून म्हणजे त्यासोबत तुलना करायची असेल तर आणखी एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे की 129 ब हा जो नियम आहे त्या नियमान्वये कर्मचारी सेवानिवृत्त झाला आणि सेवानिवृत्तीनंतर कर्मचारी 7 वर्षाच्या आत सेवानिवृत्ती वेतन घेत असताना जर मयत झाला तर म्हणजे वयाच्या 65 वर्षाच्या आत जर तो मयत झाला तर त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला 50% म्हणजे कर्मचारी जेवढं निवृत्ती वेतन घेत होता त्याच दराने कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन मिळतं. दुसरी गोष्ट व्हीआरएस वाला कर्मचारी म्हणजे साधारण 20 वर्षाची आरक्षण सेवा पूर्ण केल्यानंतर निवृत्त होणारा कर्मचारी हा जर निवृत्ती वेतन घेतल्या दिनांकापासून 7 वर्षाच्या आतमध्ये जर दुर्दैवाने मयत झाला तर या व्हीआरएस वाल्या स्वेच्छानिवृत्तीवाल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना देखील 50% दराने म्हणजे वाढीव दराने निवृत्ती वेतन जुन्या पेन्शन मध्ये मिळतं. आणखी हे झालं कुटुंब निवृत्ती वेतन कर्मचाऱ्याच्या वारसा बाबतीतलं. परंतु वारस म्हणजे पती किंवा पत्नी हा विषय लक्षात घ्यायचा. परंतु कर्मचाऱ्यांच्या मुलांना परिवाराला देखील जुन्या पेन्शनने सुरक्षित केले आहे. ते सुरक्षित कसं केलेलं आहे, जर पत्नी म्हणजे कर्मचारी मयत झाला, कर्मचाऱ्यानंतर कर्मचाऱ्याची पत्नी मयत झाली, म्हणजे ह्याच बाबी उलट्या जर लागू झाल्या तर सेवेत असताना महिला कर्मचारी मयत झाली आणि महिला कर्मचाऱ्याचा पतीही देखील मयत झाला तर अगोदर नंबर येतो तो मुलीचा. ही मुलगी वयाची 24 वर्षे होईपर्यंत किंवा 24 वर्षाच्या आत जर तिचा विवाह झाला तर त्या विवाह होईपर्यंत दोन्हीपैकी एक जे अगोदर असेल ते या पद्धतीने मुलीला निवृत्ती वेतन मिळतं. त्याच पद्धतीने मुलगा देखील वयाचा 21 वर्ष होईपर्यंत त्या कर्मचाऱ्याच्या मुलाला देखील निवृत्ती वेतन मिळतं. याच्याही पुढे जाऊन आणखी सुरक्षता काय दिलेली आहे, जर कर्मचाऱ्याची मुलगी ही विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित किंवा अविवाहित असेल तर अशा मुलीला हयातभर, जी की सुधारणा आता 8 फेब्रुवारी 2024च्या अधिसूचनेनुसार झाली आणि ज्याचा शासन निर्णय 7 जानेवारी 2025 म्हणजे अवघ्या 2 महिन्यापूर्वी निघलाय. तसं पाहिलं तर केंद्राने हे नियम 30 ऑगस्ट 2004 रोजी म्हणजे जवळजवळ महाराष्ट्र शासनाने 20 वर्षे उशिरा या मुलीला देखील न्याय देण्याच्या बाबी केलेल्या आहेत. भविष्यात आपण पाहणार आहोत की केंद्र सरकार एक बाबी करतं, महाराष्ट्र शासन त्या बाबीच्या मागे चालतं, परंतु याची गती एवढी असते की 20 वर्षाचा कालावधी केवळ शासन निर्णय निर्गमित होण्यासाठी लागतो. याला काय म्हणायचं असो, भविष्यात या बाबी आपण पाहणार आहोत. त्यानंतर मानसिक अथवा शारीरिक विकलांगता असलेल्या पाल्याला, मग तो मुलगा असो नाही तर मुलगी असो, जन्मक्रमाने ठरवलं जातं आणि त्यानुसार त्यांना हयातभर निवृत्ती वेतन देणे हा एकूण निवृत्ती वेतन 1982 तील कलम आहे. एवढेच कलम नाही, आणखी भरपूर बाबी आहेत. या प्रत्येक मुद्द्याचं जर पाहिलं, प्रत्येक गोष्टीचं जर पाहिलं, प्रत्येक प्रकाराचं जर पाहिलं, त्याचे नियम जर पाहिले तर अतिशय बारीक बारीक क्लिष्टता आणि विचार करायला लावणारे असे नियम आहेत.
भविष्यात ते कधी पाहण्याची वेळ आली तर प्रत्येक गोष्टीचा एक स्वतंत्र चॅप्टर होईल. अशा पद्धतीने भविष्यात वेळ आली तर आपण ते पाहूया. परंतु यूपीएस, एनपीएस, आरएनपीएस यासोबत तुलना करण्यासाठी एवढ्या बाबी जरी आपण समोर ठेवल्या तरी आपल्या ही तुलना बऱ्या प्रमाणात लक्षात येईल. आता पुढे विषय येतो सेवा उपदान. कर्मचारी सेवेत असताना मयत झाला, कर्मचारी रुग्णता निवृत्ती वेतन घेऊन निवृत्त झाला किंवा कर्मचारी सेवानिवृत्त झाला, या तिन्ही वेळी सेवा उपदान ज्याला आपण ग्रॅज्युटी म्हणतो ती लागू होते. ग्रॅज्युटी 1972च्या कायद्यान्वये दिली जाते. ग्रॅज्युटी मोजण्याचे निकष हे वेगवेगळे आहेत. सेवेत असताना कर्मचारी मयत झाला तर त्याच्या कुटुंबियांना ग्रॅज्युटी त्याच्या सेवा कालावधीनुसार मिळते. यासाठी स्वतंत्र बाबी आपण भविष्यात पाहूया. परंतु जनरली जे आहे की जर कर्मचारी सेवानिवृत्त झाला आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याची सेवा उपदान ग्रॅज्युटी कशी मोजली जाते तर प्रत्येक 6 माहीला 1/4 म्हणजे जवळजवळ वर्षाला एका महिन्याच्या 50% एवढं वेतन असं धरून त्याची ग्रॅज्युटी ही मोजली जाते, कॅल्क्युलेट केली जाते. परंतु हे कॅल्क्युलेशन करत असताना जर आता 11 मार्च 2025 ला महाराष्ट्रात देखील कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युटी 14 लाखावरून 20 लाख केलेली आहे. केंद्र सरकारने ते आता 20 लाखावरून 25 लाख केलेली. परंतु ही 20 लाखापेक्षा जास्त ग्रॅज्युटी होणार नाही आणि 6 महिन्यासाठी 1/4 याप्रमाणे ग्रॅज्युटी ही 20 लाखाच्या आत जर बसली तर ती किंवा 20 लाख जास्तीत जास्त 20 लाख या प्रमाणात कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीनंतर मिळते. याचप्रमाणे कुटुंब निवृत्ती वेतनात देखील मिळते. ते भविष्यात कुटुंब निवृत्ती वेतनाचा सविस्तर बाबी आणि सविस्तर लढा आपल्या समोर घेऊन येणार आहे, त्यामध्ये आपण पाहूया. त्यानंतर कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला मिळणारे कुटुंब निवृत्ती वेतन हे 116 नियमान्वये 1982च्या निवृत्ती वेतन नियमान्वये मिळतात. 31 मार्च 2023 रोजी आणि त्यानंतर 17/12/2024च्या स्पष्टीकरणाच्या परिपत्रकान्वये महाराष्ट्रातील एनपीएस धारक सर्व कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्ती वेतन, रुग्णता निवृत्ती वेतन या दोन्ही वेळेचे सेवा उपदान तसंच सेवा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याला देखील सेवा उपदान अशा सर्व बाबी महाराष्ट्र शासनाला पूर्ववत जुन्या पेन्शनच्या प्रमाणे लागू कराव्या लागलेल्या आहेत, त्या केलेल्या आहेत. मग आता विषय राहतो या कुटुंब निवृत्ती वेतनात काय आहे. तर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर सेवेत 1 दिवस झाला किंवा त्या कर्मचाऱ्याचं मेडिकल सर्टिफिकेट वैद्यकीय प्रमाणपत्र जर आलं तर त्या दिवसापासून तो कर्मचारी भविष्यात सेवेत असताना केव्हाही मयत झाला तर त्या कालावधीनुसार त्याला हे सेवा उपदान त्याच्या कुटुंबियासाठी दिलं जातं. 10 वर्षापर्यंत हे कुटुंब निवृत्ती वेतन 50% दराने दिलं जातं आणि तिथून पुढे कालावधीसाठी 30% दराने दिलं जातं. मुला आणि मुलीला जे की अगोदरच आपण निवृत्ती वेतन या बाबीमध्ये पाहिलं म्हणजे घटस्फोटित असेल, विधवा असेल, अविवाहित असेल, विकलांग असेल यांच्या बाबतीत जे नियम निवृत्ती वेतनामध्ये आहेत ते तसेच नियम कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्यामध्ये आहेत. म्हणजे जुन्या पेन्शनमध्ये नुसता कर्मचाऱ्याची आर्थिक सामाजिक उदरनिर्वाहाच्या तर बाबी पाहिलेल्या आहेत पण कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांची सुरक्षितता देखील पाहिलेली आहे जेणेकरून लोकशाही प्रणालीमध्ये कर्मचारी आपली सेवेच्या कालावधीमध्ये प्रामाणिकपणे व्यवस्थित देईल अशा पद्धतीचे नियम हे 1982च्या पेन्शन नियमामध्ये केलेले आहेत. आज आपण महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन 1982 अंतर्गत एनपीएस, यूपीएस आणि आरएनपीएसची तुलना करण्याच्या मुद्द्यांना धरून सविस्तर अशी चर्चा केली. आता बाकी बाबी पुढील भागामध्ये आपण पाहूयात. सर्व कर्मचारी हे माझ्यासाठी कर्मचारी चळवळीत दैवतच आहेत. मग हे जर दैवत असतील तर मी कोणतीही भावना व्यक्त करताना ती केवळ कर्मचारी हिताचीच मांडणार. कर्मचारी हिताच्या किंवा नियमाच्या विरुद्ध वाजवी बाबी फॅक्ट आपण कधीही मांडणार नाही. तो आपला स्वभाव पण नाही. जे आहे ते वास्तव बाबी उदाहरणासह दाखवून देणे, तार्किक बाबी बुद्धीच्या पातळीवर घासून घेणे आणि जो आंबेडकरांनी आपल्याला न्याय शिकवलाय समता, बंधुता, एकता, समानता या समानताच्या तत्वावर ज्या ज्या बाबी न्यायिक असतील त्या मांडणे
हे काम माझ्यासारखा कर्मचारी करत आहे, करत आलाय आणि भविष्यातही करत राहील. कर्मचाऱ्यांना नम्र आव्हान, या सगळ्या बाबी जर आपणास आवडत असतील, आपले कोणत्याही स्वरूपाचे या बाबतीतले प्रश्न असू द्या, ते कॉमेंट बॉक्समध्ये मांडा, म्हणजे वास्तव बाबी समोर आणण्यास मदत होईल. दुसरी गोष्ट, हे सर्व जर आपल्याला आवडत असेल तर कृपया लाईक करा. लाईक केल्यानंतर जास्त काही नाही, प्रेरणा मिळते. आणि कोणतंही कार्य करत असताना प्रेरणा लागते, कारण हे एक व्हिडिओ आपल्या समोर आणण्यासाठी काय कष्ट आणि काय बाबी कराव्या लागतात. जागर पेन्शनचा यासाठीच म्हटलंय की किती रात्री यासाठी मागील 11 वर्षामध्ये 12 वर्षामध्ये घातल्यात ते आमचं आम्हाला माहिती. त्यामुळे एक लाईक आपण करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे हा प्रवास या ठिकाणी थांबणार नाही. हा प्रवास इथपर्यंत जाणार आहे की महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांचा पेन्शन हा जो हक्क आहे तो हक्क स्वरूपात प्राप्त करेपर्यंत आपल्याला सोबत जायचं आहे. म्हणून तोपर्यंतच्या सगळ्या बाबी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी कृपया या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. सबस्क्राईब यासाठी करा की येणारं पुढचं व्हिडिओ याचा आपल्याला नोटिफिकेशन मिळेल. आपल्याकडून कोणत्याही वेगळ्या अपेक्षा आमच्या नाहीत. कृपया अशीच साथ राहू द्या. दैवताप्रमाणे आपली सेवा करण्याचा नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद.